जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक दशम जगज्योती नाम. श्रीराम सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मज मज निरूपावे. असे श्रोत्याने पुसिले, अंतःकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रुती. समर्थांचे अंतःकरण एक, निश्चय जाणावा नेमक, हा प्रयत्नाचा विवेक तुझ निरोपिला. श्रोता म्हणे वक्तयासी, अंतःकरण एक समस्तांसी, तरी मिळेना एक एकासी. कायानिमित्त एक जेविता अवघे घाले, एक निघता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. एक सुखी एक दुःखी, एक वर्तते लौकिकी, एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. जनी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरिताच नाही येते गोप्यगुह. या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना, विरोध लागला जना कायनिमित्त. सर्प डसाया येतो, प्राणी विहून पडतो, एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. ऐशी श्रोतियांची आशंका, वक्ता म्हणे चळू नका, सावध होऊ नये का निरूपणा. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव जाणती कळा. सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. दोहीकडे जाणीवेसी पाहिले, तरी अंतःकरण एकची झाले, विचारिता प्रत्यय आले जाणीव रूपे. जाणीव रूपे अंतःकरण सकळांचे एकही प्रमाण, जीव मात्रास जाणपण एकची असे. एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शणे वास घेणे, सर्वत्रांक एक. पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्व लागी एकची आहे. सर्वास जळते शीतळ, सर्वास अग्नी तेजाळ, सर्वास अंतःकरण केवळ जाणती कळा. आवडे नावडे ऐसे झाले, तरीही देह स्वभावावरी गेले, परंतु हे कळू आले अंतःकरण योगे. सर्वाचे अंतःकरण एक, ऐसा निश्चय निश्चयात्मक, जाण तयाचे कौतुक चहूकडे. इतुकेन फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तितुकी एका अंतःकरणाचे. जाणून जीव चारा घेते, जाणून भीती लपती, जाणून या पळून जाती प्राणी मात्र. किडामुंगीपासून ब्रह्मादिक, समजतास अंतःकरण एक, हे गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहुत तरी पाणी, न्यून तरी पूर्ण तरी प्राणी अंतःकरणे जाणते. कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिनसमासला एक, जंगम प्राणी कोणी एक, जटिल्या विन नाही. जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण, विष्णू करीतो पाळन येणे प्रकारे. नेनता प्राणी संहारतो, नेनिव तमोगुण बोलिते जो, तमोगुणे रुद्र संहारितो येणे प्रकारे. काही जाणीव काही नेनिव, हा रजोगुणाचा स्वभाव, जाणता नेनता जीव जन्मास येते. जाणीवेने होते सुख, नेनिवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. जाणण्या नेनण्याची बुद्धी, तोची देही जाणावा विधी, स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता. ऐसा उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलीला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्ययी पहावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास प्रथम. श्रीराम स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला, ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही. उत्पत्ती स्थिती संहार, ब्रह्मा विष्णू महेश्वर, याचा पाहता विचार प्रत्ययो नाही. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा, पालन करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकून जाणो. महेश संहार करीतो, हाही प्रत्ययो कैसा येतो, लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला. मूळ मायेस कोणे केले, हे तो पाहिजे कळले, तिने देवाचे रूप झाले ऐलीकडे. मूळ माया लोकजननी, तयेपासून गुणक्षोभिनी, गुणक्षोभिनीपासून त्रिगुणी जन्मदेवा. असे बोलिती शास्त्रकारक, आणि प्रवृत्तीचेही लोक, प्रत्ययो पुसता कित्येक आकांत करीती, म्हणून त्यास पुसावेना, त्याचेच प्रत्यय आणवेना. प्रत्यय विन प्रयत्न नाना ठकाठकी, प्रचिती विन वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. तैसाच हाही विचार, प्रत्यय करावा निर्धार, प्रत्ययो नसता अंधकार गुरु शिष्यासी. बरे लोकास काय म्हणावे, लोक म्हणती तेचे बरवे, परंतु स्वामीने सांगावे विशद करुणी. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली, जरी म्हणो मायेनं माया केली तरी दुसरी नाही. जरी म्हणो भूती केली, तरी ते भूतांचीच वळली, म्हणून म्हणावे जरी परब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही, आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी. माया मिथ्या ऐसी जाणावी तरी कर्तृत्व कैचे.
आता हे अवघेचे उगवे आणि मनास प्रत्ययो भावे ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. शब्द मातृकाविन नाही, मातृका देहाविन नाही, देह निर्माण होत नाही देहाविन. तया देहामध्ये नरदेहो, त्या नरदेहात ब्राह्मण देहो, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकारवेदी. असो वेद कोठून झाले, देह कासयाचे केले, देह कैसे प्रगटले कोण्या प्रकारे. ऐसा बळावला अनुमान, कैसे पाहिजे समाधान, वक्ता म्हणे सावधान होई आता. प्रत्ययो पाहता साकडी अवघी होती विघडी, अनुमानिता घडीने घडी काळ जातो. लोकघाटी शास्त्र निर्णय, इथे बहुधा निश्चय, म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. आता शास्त्रांची भीड धरावी तरी सुटेना हे गथागोवी, गथागोवी हे उगवावी तरी शास्त्रभेद दिसे. शास्त्र रक्षण प्रत्यय आणिला, पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत पाहिला, शहाणा मूर्ख समजाविला एका वचने. शास्त्रीच पूर्वपक्ष बोलिला, पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला, विचार पाहता आम्हाला शब्द नाही. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षण कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंका नाम समास द्वितीय. श्रीराम उपाधिविन जे आकाश ते ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म आला. ते मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायो अंगी. आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला, वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव. अग्निपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप. आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. नाना वृक्ष काष्ट मृत्तिका, प्रचित रोकडी विश्वलोका. समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. देव यक्षिणी कात्यायनी, चामुंडा जखिनी मानविनी. नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे. पुरुष नामे कित्येक देव असती अनेक, भूते देवते नपुसंक. नामे बोलितेजी देव देवता देवते भूते, पृथ्वीमध्ये असंख्याते. परंतु या समस्तांचे वायुस्वरूप बोलिजे. वायुरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे. गुप्त प्रगट होणे जाणे समस्तांचे. वायुस्वरूपे विचरती, वायूमध्ये जगत ज्योती. जाणीव कडा वासना वृत्ती नाना भेदे. आकाशापासून वायू झाला तो दो प्रकारे विभागला. साधन सावधपणे विचार केला पाहिजे श्रुती. एक वारा सकळ जाणती, एक वायूमधील जगज्योती. जगज्योतीच्या अनंत मूर्ती देवदेवतांच्या. वायू बहुत विकारला, परंतु दो प्रकारे बोलिला. आता विचार ऐकिला पाहिजे तेजाचा. वायूपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले. द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे. उष्णापासून झाला भाणू, प्रकाश रूप दैदिप्य मानू. सर्वभक्षक हुताशनो आणि विद्युल्लता. शीतळापासून आप अमृत, चंद्र तारा आणि शीत. आता परिसा सावचित्त होऊन श्रोते. तेज बहुत विकारले, परंतु द्विधाच बोलिले. आपही द्विधाच निरोपिले, आप आणि अमृत. ऐके पृथ्वीचा विचार, पाषाण मृत्तिका निरंतर. आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिसणाना रत्ने. बहुरत्ना वसुंधरा, कोण खोटा कोण खरा. अवघे कळे विचारा रूढ होता. मनुष्य कोठून झाली हे मुख्य शंका आशंका राहिली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास तृतीय. श्रीराम आता पाहो जाता उत्पत्ती. मनुष्यापासून मनुष्य होती, पशूंपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारांची शरीरे शरीरांपासून होती. प्रत्यक्षाचा आणि प्रमाण, निश्चयाचा आणि अनुमान. मार्ग देखून आडराण घेऊची नये. विपरीतांपासून विपरीते होती. सर्व शरीरेची बोली तेजी. शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. तरी उत्पत्ती कैसी झाली, कास याची कोणे केली. जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे. ऐसे पाहता उदंड लांबले, परिमुळे शरीर कैसे झाले. कासयाचे उभारिले, कोण कैसे. ऐसे हे मागील आशंका राहत गेली ते ऐका. कदापि जाजू घेऊ नका प्रत्ययो आली याने. प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण. पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली. भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. ते मूळ माया वायू स्वरूप, वायूमध्ये जाणीवेचे रूप. तेची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नामपात्र ती तुका भ्रम. कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. तथापि आग्रही लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला. आकाशावरी कुंतीला, तरी ते तुटेना. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार. विकार नासरे निर्विकार
जेथे तैसे आता ऐक्या प्रत्ययो जानोनी धरावा निश्चयो तरीच पाविजे जयो अनुभवाचा माया पाळ जाणीजे समीर तीत जाणता तो ईश्वर ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीज बोलीचे तोची ईश्वर गुणासी आला त्याचा त्रिगुण भेद झाला ब्रह्मा विष्णू महेश उपजला तय ठाई सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपिला जाणता विष्णू भगवान जाणता नेनता चतुरानन नेनता महेश पंचानन अत्यंत भोळा त्रिगुण त्रिगुणी कालवले होती ऐसे वेगळाले परिविशेष न्यून भासले ते बोलावे लागती वायोमध्ये विष्णू होता वायो स्वरूपची तत्वता पुढे झाला देह धरता चतुर्भुजू तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकाश गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही आता रोकडे प्रचिती मनुष्य गुप्त प्रगट होती मात्या देवत्याच्या मूर्ती सामर्थ्यवंत देवदेवता भूते देवते चढते सामर्थ्य आहे तेथे येणेची न्याय राक्षसाते सामर्थ्य कळा झोटिंग वायुस्वरूप असती सवेच खुळखुळा चालती खोबरी खारिका वाहत टाकून देती अकस्मात अवघे चिन्याल अभावे तरी हे भौतिकांस आहे ठावे आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती मनुष्य धरिती शरीरवेश नाना परकाय प्रवेश मातो अंतरा परमात्मा जगदीश कैसा न धरी म्हणून वायस्वरूपे देह धरिले विष्णू ब्रह्मा महेश झाले पुढे तेची विस्तारले पुत्रपौत्री अंतरीच स्त्रिया कल्पिल्या तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या परितयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा इच्छुन पुत्र कल्पिले ते कल्पिताच निर्माण झाले येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली इच्छेसारशी सृष्टी झाली जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले इच्छेसरीचे निर्माण झाले अवघे जोडेची उदेले अंडजजार जादिक एक जळस्वेदापासून झाले ते प्राणी स्वेदज बोलिले एक वायोकरिता झाले अकस्मात उद्विज मनुष्याची गौडविद्या राक्षसांची बोडबरी विद्या ब्रह्मयाची सृष्टीविद्या येणे प्रकारे काही एक मनुष्याची त्याहून विशेष राक्षसांची त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टीविद्या जाणते नेनते प्राणी निर्मिले वेद वदवण मार्ग लाविले ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे मग शरीरापासून शरीरे सृष्टी वाढली विकारे सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली येथे आशंका फिटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्यय आली यथान्वये अशी सृष्टी निर्माण केली पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली हेची विवंचना पाहिली पाहिजे श्रुती सकळ प्राणी निर्माण झाले ते मूळ रूपे जाणून पडिले शरीरे दैत्य निर्धारिले नाना प्रकारीचे नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्मस्थापया कारणे विष्णूस जन्म म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार अभक्त दुर्जन रजनीचर सहजची आले आता प्राणी ते जन्मले ते नेनोन संवारले मूळ रूपे संवारिले येणे प्रकारे शरीरे रुद्र खवळेल ते जीवसृष्टी आहाळेल अवघे ब्रह्मांडची जळेल संहार काळी एव उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार श्रुती होऊन तत्पर अवधान द्यावे कल्पांती संहार घडेल तोची पुढे सांगिजेल प्रळय ओळखेल तोची ज्ञाने इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षण नाम समास चतुर्थ श्रीराम ऐका प्रळयांचे लक्षण पिंडी दोन प्रळय जाण एक निद्रा एक मरण देहांत काळ देहधारक तीन मूर्ती निद्रा जेव्हा संपादिती तो निद्रा प्रळय श्रोती ब्रह्मांडीचा जाणावा तीन मूर्तीस होईल अंत ब्रह्मांडास मांडेल कल्पांत तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्मप्रळय झाला दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी चारी प्रळय नावखंडी पाचवा प्रळय उदंडी जाणीजे विवेकाचा ऐसे हे प्रापंची प्रळये सांगितले यथान्वये आता हे अनुभवास ये कैसे ऐसे करू निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात या नाव निद्रा प्रळय जागृतीचा होय क्षय आता एका देहांत समय म्हणजे मृत्यू प्रळय देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती तेने पंच प्राण जाती स्थळे सांडोनी तिथेकडे गेला मन पवणू इकडे राहिले नुसती तणू दुसरा प्रळय अनुमानू असोचिना तिसरा ब्रह्म निजेला तो हा मृत्यूलोक गोळा झाला अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्रांचा तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायुचक्री करीती वास कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे
पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते संची, सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रळय मांडे. वरुषे मेघ जाती, तेने प्राणी मृत्यू पावती, असंभाव्य तडके क्षिती मर्यादे वेगळे. सूर्य तपे 12 कडी, तेने पृथ्वीची होय होळी, अग्नी पावता पाताळी शेषविषवमी. आकाशी सूर्यांच्या ज्वाळा, पाताळी शेष विषवमी गळळा, दोन्हीकडून जळता भूगोळा उरी कैची. सूर्यास खडतरता चढे, हलकल्लोळ चहूकडे, कोसळते मेरूचे कडे, धडाधडायमान. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासाधिक, याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाच ओसरे, देव समुदाव वावरे वायुचक्री. भस्म झाली या धरित्री, पर्जन्य पडे शुंडाधारी, मही विरे जळांतरी निमिष मात्रे. पुढे नुसते उरेल जळ, तयास शोषील अनळ, पुढे एकवटती ज्वाळ मर्यादा वेगळे. समुद्रीचा वडवानळ, शिवनेत्रीचा नेत्रानळ, सप्तकुंचचीचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता, ऐसे ज्वाळ एकवटती, तेने देव देह सोडिती, पूर्वरूपी मिळून जाती प्रभंजनी. तो वारा झडपी वैश्वानरा, वन्नी विजेल एकसरा, वायो धावे सैरावेरा परब्रह्मी. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीराशी, भोवतांमध्ये थोडी पाशी क्षयो बोलिला. वायो वितुळताच जाण, सूक्ष्मभूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली स्वरूपस्थिती. जितुकी काही नामाभिधाने, तये प्रकृती चेने गुणे, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. प्रकृती असताच विवेक कीजे, त्यास विवेक प्रळय बोलिजे, पाचही प्रळय ओजे तुझ निरोपिले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रळय निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.